हिंगोली जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक घेण्यात आली। हिंगोली विधानसभा लढवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष माधवराव कोरडे इच्छुक असल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं। मला जर पक्षाने संधी दिली तर त्या संधीचं मी नक्कीच सोनं करेल आणि हिंगोली विधानसभेवरती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या विजयाचा झेंडा फडकवेन असं देखील सांगितलं। अभिषेक यांनी त्यांच्याशी चर्चा केली आहे, पाहूया। बैठकीमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे नियोजन होतं की येणाऱ्या विधानसभा आणि जिल्हा परिषद नगर परिषद निवडणुका या निवडणुकीच्या तयारीला सर्व कार्यकर्त्यांनी लागावं आणि विशेषतः आपल्याला कोणत्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीच्या मार्फत लढवायचं आहे ही सुद्धा तिथं चर्चा करण्यात आली आणि त्यामध्ये वसमत आणि हिंगोली हे दोन विधान मतदारसंघ हे राष्ट्रवादीला सोडून घेऊन या दोन्ही मतदारसंघामध्ये लढवायचं असं ठरलंय। आता तुम्ही सांगितलं की येणारी जी विधानसभा आहे याच्यामध्ये विधानसभेसाठी वसमत आणि हिंगोली ही राष्ट्रवादीलाच जागा मिळेल अशा पद्धतीने तुम्ही सांगितलं आणि जे गोरगरीब जनता आहे या जनतेमधून कुठून तरी आवाज येत आहे की येणारी जी विधानसभा आहे तर माधवराव कोरडेजी यांनी लढवावी, तर तुम्ही या येणाऱ्या विधानसभेसाठी इच्छुक आहात का, काय सांगणार या संदर्भात? आता खरं तर हे गोरगरीब जनता आणि मतदार जे आहेत या सर्वांची इच्छा आहे की हिंगोली विधानसभा मतदारसंघामध्ये एक नवं तरुण नेतृत्व समोर व्हायला पाहिजे आणि त्या माध्यमातून एक नवीन आणि उच्च शिक्षित असणारं नेतृत्व म्हणून माझ्याकडे जनता बघत आहे आणि म्हणून ही हिंगोली विधानसभा मतदारसंघ जे आहे ते मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लढवणार आहे आणि निश्चितच ही जागा सुद्धा सुटणार आहे आणि यांचं तिकीट सुद्धा मलाच मिळणार आहे। आपण बघितलं तर मागील 10 वर्षापासून जे आहे तर हिंगोली विधानसभा ही भाजपच्या ताब्यामध्ये आहे आणि याचे जे वर्चस्व आहे तर आमदार तानाजी मुटकुळे करतात, तर खरंच आपल्या हिंगोली विधानसभेचं जे आहे तर कशा पद्धतीने विकास झाला किंवा विकास झाला, काय विकास झाला की नाही झाला आणि विकास झाला नसेल तर कोणत्या मुद्द्यावरती विकास झाला नाही, काय सांगणार? आता 10 वर्षापासून भाजपचे जे आमदार आहेत या मतदारसंघामध्ये नेतृत्व करत आहेत, तर खरं तर ते अतिशय कमी शिकलेले आणि विकासाची जाण नसणारे, फक्त जातीपात्याच्या नावावर समाजाच्या नावावर हे नेतृत्व पुढे आलं आणि समाजाच्या नावावर पुढे येऊन विकास तर केला नाही पण समाजाचे काम आपण पाहिलं असेल। कालच्या ज्यावेळेस आरक्षणाचा विषय निर्माण झाला त्यावेळेस सुद्धा समाजाच्या बाजूने राहिलेले नाहीत आणि विकास जर म्हणसाल तर आज सिंचनाचा प्रश्न आहे। आज जिल्ह्याचं सिंचनाचं जे प्रमाण आहे ते फक्त आपलं 17% आहे। 17%मध्ये हिंगोली तालुक्यात विधान मतदारसंघाचं पाहिलं तर 4 ते 5%च्या वर सिंचन इथं होत नाही आणि ते सिंचन वाढवण्यामध्ये यांना यश आलेलं नाही। दुसरी गोष्ट, शेतामध्ये पांदण रस्ते यांना करता आले नाहीत आणि ती खरी गरज शेतकऱ्याची आहे ती निश्चितच, आणि असे अनेक प्रश्न आहेत की ते उद्या मी भविष्यामध्ये हे सोडवणं गरजेचे आहे। तानाजी मुटकुळे यांचं नाव घेतलेलं आहे। जर काही महिन्यापूर्वी जर विचार केला तर तानाजी मुटकुळे यांनीच एका कार्यक्रमामध्ये जरांगे पाटलांना प्यादा असं म्हणलं होतं आणि आताच जी 6 जूनला जी आपल्या इथं जुलैला जी सभा झाली जरांगे पाटील यांची रॅली निघली होती, त्या रॅलीमध्ये त्यांनी येऊन त्यांचं जरांगे पाटील यांचं स्वागत केलं आणि त्यांची भेट घेतली तानाजी मुटकुळे। यावरती काय सांगणार? एकीकडे प्यादा म्हणायचं आणि दुसरीकडे त्यांची येऊन सहानुभूती घेऊन त्यांना त्यांचा सत्कार करायचा, काय सांगणार? पक्षाकडून भीती निर्माण झाली होती की आपलं येणाऱ्या विधानसभेला तिकीटच मिळते का नाही ते, आणि त्यामुळं कुठंतरी पक्षाच्या नेत्यांना खुश करण्यासाठी त्यांनी निश्चितच जरांगे पाटलांना प्यादा हा संबोधलं होतं। परंतु हेही त्यांना माहिती आहे की आपलं जर भांडवल कोणतं असेल, आपण आतापर्यंत या विधानसभा मतदारसंघाचं 2 वेळेस नेतृत्व करायला जर संधी मिळाली असेल तर फक्त आणि फक्त या समाजामुळे मिळालेली आहे आणि आता मग कुठंतरी पॅचअप करायचं, कुठंतरी आपण हे करायचं आणि भेटायचं। परंतु मुटकुळे साहेबांना आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो, मुटकुळे साहेब, आम्ही तुम्हाला आमच्या या मतदारांनी तुम्हाला फार मोठ्या एका अपेक्षेनं निवडून दिलेलं होतं की तुम्ही समाजाची बाजू निश्चितच विधानसभा मतदारसंघात मांडायला पाहिजे होती, पण असं न करता फक्त मतावर डोळा ठेवून तुम्ही जर असं लोकांना भेटत असाल तर आता काही जनता दुधकुळी राहिली नाही आणि त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीमध्ये निश्चितच जनता त्यांना दाखवून देईल। आताच मुख्यमंत्री यांनी लाडकी बहीण योजना हा उपक्रम राबवलेला आहे आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी याचे जे मेळावे घेतले जात आहे, तर असाच एक मेळावा जे आहे तर हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यामध्ये
तानाजी मुटकुळे जे आमदार यांनी घेतलेले आहे आणि त्यामध्ये महिलांना जमा करण्यासाठी गाड्या मिळेल देतो अशा पद्धतीने बोलून जे तिथं एक महिलांची एक जनसंख्या वाढवली होती, परंतु अक्षरशः त्या महिलांना जे आहे तर साड्या मिळाल्या नाही म्हणून त्यांनी त्यांचा आक्रोश दर्शवला. अशा पद्धतीचा एक व्हिडिओ जे आहे तर सोशल मीडियामधून किंवा न्यूज चॅनलच्या माध्यमातून व्हायरल झाला आहे. या संदर्भामध्ये काय सांगणार? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा पुढं कशा पद्धतीनं सरकार त्या योजनेचं जी योजना ज्या पद्धतीनं काढलेली आहे ती पुढं कितपत राबवल किंवा त्यांचा लोकांना लाभ देईल का नाही हे नंतर बघूत आपण, परंतु योजनेची जे काही वैशिष्ट्य आणि योजनेचा जो लाभ आहे तर खरंच महिलांना होणार आहे असं दिसत आहे. मग असं असताना जर मतदारसंघामधल्या महिलांना योजनेचा लाभ घेण्यासाठी फॉर्मसाठी आपल्याला जर आम्हीच द्यावं लागत असतं, लोकांना साड्या वगैरे देतो असं करतो म्हणून, तर हे फार मोठं चुकीचं आहे. हे सगळा प्रकार करावा लागत आहे कारण लोकांचा विश्वास या नेतृत्वावर राहिला नाही आणि म्हणून लोक जमा होत नाहीत आणि म्हणून यांना आम्हीच द्यावं लागत आहे. तर हे होते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे हिंगोली तालुका अध्यक्ष माधवरावजी कोरडे यांनी असं सांगितलेलं आहे की जर मला पक्षानं येणाऱ्या विधानसभेसाठी जर संधी दिली आणि जर गोरगरीब जनतेने मला जर निवडून आणून दिलं तर सर्वात प्रथम मी जे आहे तर हिंगोलीतील औद्योगिकरणाचं जो रामलीला मैदानावर जे उदरनिर्वाह करत होतो त्यांचा प्रश्न सोडेल, तर नंतर जे आहे तर जलेश्वर तलावावरती जे बेघर झालेले आहेत त्यांना घर उपलब्ध करून त्यांना जे आहे तर घरकुल देईल. तर त्याचबरोबर कालव्याचा प्रश्न झाला, सिंचनाचा प्रश्न झाला, असे अनेक प्रश्न मी सर्वात अगोदर मार्गी लावेल. आपली जी आहे तर मते माधव कोरडे यांनी दिलेली आहे. अभय शेख, MCN न्यूज, हिंगोली.